आजच्या काळात अभिनेत्री शिवाय एखादा चित्रपट आपण कल्पनाही करू शकत नाही. मग ती पहिली अभिनेत्री कोण होती जिने चित्रपट सृष्टीमध्ये काम केलं? तुम्हाला माहिती आहे का? भारतातली पहिली अभिनेत्री ही मराठमोळी होती जिने पहिल्यांदा चित्रपटात काम केलं. तिचं नाव काय, तिचा संघर्ष काय, ती कोण होती, हे सगळं आणि तो काळ कोणता होता हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. अजिबात मिस करू नका. होपफुली तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर होपफुली तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पाहाल आणि व्हिडिओला लाईक कराल, सबस्क्राईब कराल, महत्वाचं म्हणजे हाईप कराल, जेणेकरून ही व्हिडिओ पुढे जाईल. ह्या व्हिडिओमधली जी माहिती आहे एखाद्या मराठी अभिनेत्रीची, पहिली भारतातली अभिनेत्रीची पुढे जाईल. कमेंटच्या बाजूला हाईप बटन आहे, सो नक्की करा. तर जसं मी म्हटलं की भारतातली सगळ्यात पहिली अभिनेत्री कोण चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारी, तर त्यांचं नाव होतं दुर्गाबाई कामत. 1913 साली दादासाहेब फाळके दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आला आणि तो चित्रपट बऱ्यापैकी मोठा होता आणि तो पहिला चित्रपट होता सगळ्यात मोठ्या लांबीचा चित्रपट. आणि त्या चित्रपटामध्ये जे स्त्री पात्र होते ते पुरुषांनी साकारले होते, कारण त्यावेळेस समाज स्त्रियांना चित्रपट सृष्टीमध्ये किंवा नाट्य सृष्टीमध्ये किंवा स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं वगैरे ते मान्य नव्हतं. त्या काळात लोक निषेध करायची, लोक संशय घ्यायचे, म्हणून स्त्रिया काम नाही करत असत. आणि त्यानंतर जेव्हा 1914 साली मोहिनी भस्मासूर हा चित्रपट दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला आणि त्यामध्ये पहिल्यांदा एका अभिनेत्रीने काम केलं. भारतातली पहिली अभिनेत्री होती ती आणि महाराष्ट्रामधली पहिली अभिनेत्री. त्यांचं नाव होतं दुर्गाबाई कामत. त्यांनी ह्या चित्रपटामध्ये पार्वतीची भूमिका केली होती आणि पुढे जाऊन मग ह्याच चित्रपटामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला सुद्धा काम करण्याची संधी दिली. म्हणजे कमलाबाई गोखले असं त्यांचं नाव होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता तुम्ही बघा ना, ह्या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक हिरोईन आहेत, अनेक अभिनेत्री आहेत, त्यांनी खूप नाव कमावलंय. पण खरं तर ह्या नावामागे ज्यांचा खरा यशाचा वाटा आहे, ज्यांनी पायाबांधणी केली, ज्यांनी पायंडा घालून दिला, त्या अभिनेत्री म्हणजे कुठेतरी दुर्गाबाई कामत असं मला वाटतं. म्हणजे बघा ना, समाजाचा एवढा निषेध, एवढा अवहेलना, तो संशय, ह्या सगळ्याला न जुमानता त्या एका महिलेने, एका हाऊसवाईफने तो चित्रपटात काम करायचा असा डिसिजन घेतला, जो निर्णय घेतला, तो आज 100 ते 110 वर्षांनंतर सुद्धा किती महत्वाचा आहे हे आपल्याला आत्ता कळतं. कारण आज अभिनेत्रींचं जर का यश पाहिलं तर, त्यांचं मानधन पाहिलं तर ऑलमोस्ट एका अभिनेत्याच्या लेवलला आहे. इनफॅक्ट काही अभिनेत्री जास्तही घेतात, मग ते हिंदी असू दे, मराठी असू दे. तर माझं म्हणणं हेच आहे की हे सगळं जे यश आहे या मोठ्या मोठ्या अभिनेत्री, म्हणजे अगदी माधुरी दीक्षित असेल, दीपिका पादुकोण, आत्ताच्या काळात अनेक, त्या खरं तर त्यांचं जे यश आहे तो त्याचा जो पाया रचला होता तो दुर्गाबाई कामत यांनी. आणि म्हणून त्यांना आपण विसरता कामा नये. म्हणजे आज ते जर का झालं नसतं, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा अभिनेत्रीची भूमिका, म्हणजे ती जी भूमिका होती त्यांची ती घेतली नसती एका अभिनेत्रीची, किंवा त्यांनी चित्रपटात काम नसतं केलं, तर आज तुम्ही विचार करा की जे स्त्री पात्र सुद्धा पुरुषांनी केलं असतं आणि तुम्ही जर का तोच चित्रपट तुम्ही पाहायला गेला असतात का? तर हाच फरक आहे की तो 100 ते 110 वर्षाचा आधीचा जो निर्णय होता तो आज किती निर्णायक ठरतोय. की त्यांनी तेव्हा विचार केला असेल की येणाऱ्या ज्या पिढ्या असतील त्यांना हे कुठेतरी दार उघड होईल. आणि आज तेच झालं की चित्रपट सृष्टीमध्ये महिलांसाठी आणि मोठमोठ्या अभिनेत्रींसाठी दार उघड झालं. म्हणजे तेव्हा खूप कठीण होतं. म्हणजे आज अभिनेत्री बनणं फार सोपं आहे काही ऑडिशन्स वगैरे देऊन, पण तेव्हा ते फार कठीण होतं.
म्हणजे आता त्यांच्याबद्दल जास्त बोललं नाही जात, कारण एका चित्रपटात त्यांनी काम केलं, पण त्यांची भूमिका ही खूप महत्वाची होती. म्हणजे दादासाहेब फाळके यांची जे महत्व आहे मराठी चित्रपटांसाठी, तितकंच दुर्गाबाई कामत यांचं सुद्धा आहे. कारण तो काळ काही साधा नव्हता. म्हणजे तेवढीच अवहेलना, तेवढंच समाजाचं जो आक्रोश असेल किंवा वाळीत टाकणं असेल की संशय घेणं असेल, हे सगळं होतं त्यावेळेस. आणि त्या सगळ्याला न जुमानता त्या सगळ्याच्या विरुद्ध जाऊन एक डिसिजन घेतला, एक निर्णय घेतला, आणि त्याच निर्णयाने आज क्रांती घडवली. आणि त्यामुळेच आज पुरुषांच्या खांदा लावून, म्हणजेच अगदी अभिनेताच्या बरोबरीने, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने अभिनेत्री काम करतात आणि तेवढंच मानधन कमवतात. जसं मी म्हटलं, तर सलाम आहे या मराठमोळ्या दुर्गाबाई कामत यांना की तुम्ही जो पायंडा घालून दिला तो आजपर्यंत चालतोय आणि पुढेही चालत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे महिलांचं जे महत्व होतं ते इथे अजून वाढलं. सो तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ही माहिती ऐकली होती का? आणि तुमच्यापर्यंत ही माहिती परफेक्ट पोहोचली असेल तर होपफुली ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल आणि हाईप कराल. जसं मी सुरुवातीला म्हटलं की हाईप केली तर ही जी माहिती आहे, कारण ही माहिती काय की आपण महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहेतच, कारण त्या मराठमोळ्या होत्या, पण ज्या भारतातली जेवढी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे मला वाटतं. त्यांनाही कळायला पाहिजे की भारताची पहिली जी अभिनेत्री होती ती मराठमोळी होती, त्यांचं नाव दुर्गाबाई कामत. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.